भजनाचा कार्यक्रम पटाने आयोजित केला आहे आणि त्यामध्ये श्री संत अवधूतपुरी महाराज भजनी मंडळ मोदराव आणि हरिकृपा धानोरा वाडिया अशा दोन भजनींचा समावेश घडून आणला आहे। मग घडून आणण्यामागचा हा उद्देश घडून आणण्यामागचा की जसं जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक माणसाला मानव रीतीने जगण्यासाठी विज्ञानानं ज्या पद्धतीने 3 गोष्टी मूलभूत गरजा आपल्याला सांगितल्या तसं अन्न वस्त्र निवारा अशा 3 गोष्टी जगत असताना आपल्याला महत्वाच्या आहेत। त्यामधली महत्वाची म्हणजे आजच्या घटनेला आपल्याला पाहायचं गेलं तर आम्हाला देह चालवण्यासाठी आम्हाला देहाचं बळ आम्हाला मिळण्यासाठी आम्हाला या देहामध्ये ऊर्जा प्राप्त होण्यासाठी आम्हाला काहीतरी अन्नदानाची गरज आहे, अन्नाची गरज आहे, भोजनाची गरज आहे। मग त्याच अवस्थेनं या चालीरीतीने इथल्या नियमानं आम्हाला जगण्यासाठी आमच्या शरीराची कुठंतरी एका मान मर्यादा राखण्यासाठी आम्हाला या ठिकाणी वस्त्राची सुद्धा तेवढीच आम्हाला महत्वाची गरज आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आजचा एक माणसाला दिवसभर माणूस काबाड कष्ट करतो आणि इकडे तिकडे दिवसभर भटकतो, परंतु ज्यावेळेस आपल्याला विश्रांती घ्यायची असेल, आपल्याला सर्व करून आपण क्षीण झालो असेल तर त्या ठिकाणी आपल्याला विश्रांती म्हणजे आपलं ठिकाण म्हणजे निवारा आपल्याला महत्वाचा आहे। मग अशा पद्धतीने शैल्यात प्रकारे 3 गोष्टीची या ठिकाणी जीवनाला आल्याच्या नंतर महत्वाच्या गोष्टी जाणून झाली। एक आपल्या कष्टातून आपल्या परिश्रमातून त्यांनी सुंदर असं या ठिकाणी वास्तू उभा केलेली आहे आणि वास्तू उभा केल्याच्या नंतर त्या वास्तूची शांती आम्ही या ठिकाणी करण्यासाठी आजचा हा 2 भजनाचा कार्यक्रम त्या निमित्तानं। मग आता वास्तुशांती करत असताना वास्तुशांती का करावी, वास्तुशांती का केली जाते, वास्तुशांती केल्याच्या नंतर आमच्या घरामध्ये शांतीचा सहवास हा सतत लाभावा आणि या ठिकाणी या वास्तूच्या शांतीच्या निमित्तानं आम्हाला ही वास्तू आम्हाला शांत राहण्यासाठी या वास्तूमध्ये शांतीचा, सुखाचा, समृद्धीचा त्या ठिकाणी आमचा प्रवास लाभण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला भगवंताचं नामस्मरण महत्वाचं आहे। जसं आम्हाला शांती आणि सुख आणि समाधान आम्हाला जर घ्यायचं असेल तर आम्हाला शास्त्राच्या माध्यमातून पाहायला गेलं तर आम्हाला फक्त एकच साधन आम्हाला जगामध्ये शिल्लक आहे, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण। आणि त्या 3 गोष्टी जसं विज्ञानानं आम्हाला सांगितलं की जीवनात आल्याच्या नंतर महत्वाच्या मूलभूत गरजा सांगितल्या, मग त्या 3 गोष्टीवर त्यांनी शरणात पडल्याने अवलंबून राहिली नाही, त्याच्याही पुढे जाऊन जे शास्त्रनीतीनं संतांना ज्याप्रमाणे सांगितलं त्याच अवस्थेनं आणि 2 गोष्टी आपल्या सुद्धा पुढे जीवनात हित करायचा असेल या ठिकाणी अन्नदान आणि नामस्मरण या सुद्धा 2 गोष्टी त्यांनी जोड लावली। मग त्या अनुषंगाने आज अन्नदान आणि नामस्मरण घडावं होऊ शकत त्या वास्तुशांतीच्या निमित्तानं 2 भजनाचा कार्यक्रम या 2 भजनाच्या माध्यमातून काहीतरी आपल्याला श्रवण करायला भेटावं असं उत्सुकतेने आपण सर्वजण या ठिकाणी बसलो आहोत। तर या ठिकाणी आलेल्या सर्व भजन प्रेमीयांचं व सर्व पाहुणे मंडळींचं आणि आलेल्या सर्व शिवभक्त, हरिभक्त, टाळकरी, माळकरी सर्वांचे या ठिकाणी माझ्या श्री संत अवधूतपुरी महाराज भजनी मंडळ धानोरा भजनी मंडळाच्या वतीने प्रथमतः सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो। ऐका हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो आदरणीय श्री धनराज पाटील चंदापुरे मुक्ताकर यांच्यातर्फे चालू गणावरती घुसवून ₹1 भेट पडवणारे पाच झालात आणि आमच्या भजनाचं श्रवण करण्यासाठी त्या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थिती लावली त्याबद्दल सर्वांचे मी माझ्या भजनाच्या वतीने प्रथमतः आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण सेवेसाठी आमच्या भजनाला या ठिकाणी पात्र ठरवत आणि आमंत्रित केला त्याबद्दल सुद्धा मी माझ्या श्री संत अवधूतपुरी महाराज भजनी धानोरा भजनाच्या वतीने पुनश्च एकदा घरमालकांचे सुद्धा त्या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जास्तीचा वेळ न घेता कमीत कमी वेळामध्ये चांगला आणि सुंदर कार्यक्रम तुम्हाला देण्याचा मानस बाळगून मी माझ्या थेट कार्यक्रमाकडे होतो. ऐका भगवंताचं वर्णन करीत सुंदर असं महाराज प्रमाण सांगून जातात. कुठल्याही शुभ कार्याच्या प्रारंभी भगवंताचं स्तवन करावं भगवंताची स्तुती करावं तर का करावं. जर भगवंत पाहत असताना मला ज्या भगवंताचं त्या ठिकाणी गुण वर्णन करत असताना या ठिकाणी मोक्ष सिद्धांतामध्ये महाराज ज्याचं आम्हाला भजन करायचं ज्याचं आम्हाला पूजन करायचं ज्याचं वंदन करायचं आहे तो भगवंत कसा आहे. ओम नमो सद्गुरु माया रहिता ओम नमो सद्गुरु दयावंता पूर्ण ब्रह्मानंद मोक्ष. मग ज्या भगवंत या ठिकाणी मानवाच्या विरीत राहून सृष्टीचा चालक सृष्टीचा मालक या ठिकाणी ज्याच्या आत्मेश्वराच्या पृथ्वी तलावरलं कुठलंच काम चालू शकत नाही. सत्ताधारी जो भगवंत मग त्या भगवंताकडे काय आहे
या देवाचं या जीवानं भगवंताचं नामस्मरण करावं, त्याचं भजन करावं. कारण का करावं? ज्याच्यापाशी दया आहे, ज्याच्यापाशी करुणा आहे, ज्याच्यापाशी आम्हाला तारण्याचं सामर्थ्य आहे, असा असणार तो भगवंत. मग त्या भगवंताचं वर्णन आम्ही केलं तर निश्चितपणे आम्हाला मोक्षाचं दान देणारा किंवा मोक्षाचं सुख प्राप्त करून देणारा जो भगवंत आहे, मग त्या भगवंताचं आम्हाला स्तवन करीत असताना महाराज म्हणतात की दयेचा दाता पूर्ण तो माता सद्गुरु विधान. आणि या जीवाचा तो माय आहे, जीवाचा बाप आहे. आणि जीवाचे सर्व पाठीमागे लागले जे काही जन्मवर्ण असेल, या सगळ्या मायामय पसारामधून या जीवाला सोडवणारा जो भगवंत आणि या जे पूर्व सुखाचा ठेवा प्राप्त करून देणारा आणि या सगळ्या गोष्टींमधून आम्हाला मुक्त करून जे लटक्या माईच्या पसऱ्याचा जे काही बंधन आम्हाला लागलं, त्या बंधनापासून मुक्त करणारा देवाचं त्या ठिकाणी आमच्यावरती दृष्टी पडावी लागते. त्या देवाच्या दृष्टीने आमचं सगळं महाराज या ठिकाणी नाहीसे होते. आम्ही या ठिकाणी आमच्या आतुरतेनं, आम्ही या ठिकाणी आमच्या तळमळीनं आम्ही त्या देवाला हात मारलो. आता सांगितलं आपल्या बाजाराव भटला ते की प्रत्येक भक्ताची या ठिकाणी भगवंत भेटण्याची प्रत्येक भक्ताला त्या ठिकाणी आस लागली. प्रत्येक भक्ताला वाटते की आम्हाला देव भेटणार, प्रत्येक माणसाला वाटते की आम्हाला देवापर्यंत जाणं गरजेचं आहे. परंतु आम्ही देवापर्यंत जावं किंवा आम्हाला भगवंत भेटावं यात काय लई मोठं नवल नाही. आम्ही भगवंताची भक्ती करत असताना ज्या भगवंताला वाटावं की जो आमचा भक्त आहे, तेवढ्या पातळीची भक्ती आम्हाला जमावं लागते. सगळ्या जीवाला वाटते त्या ठिकाणी भगवंतापर्यंत जावं, भगवंताला भेटावं, परंतु भगवंताला वाटत नाही की सगळी जीव भगवंत. कारण ज्या ठिकाणी ज्या भगवंताची भक्ती असेल, त्या भगवंताची निष्ठा असेल, त्या भगवंताचं समर्पण असेल, मग अशा भक्ताला तो देव म्हणतो. परीक्षा वाणी भेटला तुझं लागुनी, तुझी परीक्षा देणी मिळवली संतोष अशी भक्ती आम्हाला करावी लागते. अशी भक्ती आम्हाला निश्चितपणे आम्ही देवाला भेटायला देव होते की बा हा माझा भक्त आहे, मला ओळखणार आहे, माझ्यासाठी हा परीक्षेवान आहे, असं देवाला आम्हाला लागते. म्हणून असा असणारा जो भगवंत त्या ठिकाणी आम्हाला त्या भगवंताची भक्ती करत असताना करायचा प्रारंभ वराच्या गणाच्या माध्यमातून काय सांगतात.
कुंडली मती जाते गुणावरणी करायचं, भजन भक्ती कोणाची करायची आहे? ज्या भगवंताचं वर्णन करीत असताना आमची मती चालत नाही, तिथं वेद चालत नाही, जिच्या शास्त्राला पूर्तता करता येत नाही असा असणारा भगवंत आहे. ज्या भगवंताचं वर्णन करत असताना जो भगवंत कसा आहे त्या भगवंताला आम्ही एका ठिकाणी आम्हाला बसवता येत नाही, ज्याचा ठाव आम्हाला सांगता येत नाही. मग असा असणारा जो भगवंत आहे, मग त्याचं भजन करत असताना, ज्याची कीर्ती सांगत असताना, ज्याच्या रूपाचा अंत सांगत असताना आम्हाला जिथे शब्द पुरत नाही असा असणारा जो भगवंत आहे, मग अशा भगवंताचं वर्णन करीत असताना महाराज काय सांगतात? जाते गुणावरणी
मग ज्या भगवंताचं वर्णन करीत असताना ज्या भगवंतापाशी काय आहे हे आम्हाला बघायला गेलं, जिथं करुणा आहे, जिथं कृपा आहे, जिथं दया आहे, मग अशा गोष्टी ज्याच्या अंगी शोभतात असा असणारा तो भगवंत आहे. मग त्या भगवंताचं जर आम्ही भक्ती केलो, त्याचं स्मरण आम्ही केलं, तर तिथं आम्हाला काही महाराज कमी पडत नाही. मग या ठिकाणी असा असताना तो देव या ठिकाणी या कार्याच्या प्रारंभीच का वंदावं, कारण मग काय उन्ही सुखाचा संसार भक्ती मुक्ती दार वळंगती म्हणले. मग त्याचं भजन केल्याच्या नंतर आम्हाला जिथं काहीच कमी पडत नाही, तिथं काहीच कमी भासत नाही. सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे. असा असताना जो भगवंत आम्हाला देणारा समर्थ असताना आम्ही एरवी या सृष्टीमध्ये कोणाकडे का हात पसरावं, कारण एरवी आम्हाला देतात घेतात परंतु ते पुरत नाही. परंतु त्याच्या अंगी महाराज काहीतरी शोभनीय गोष्ट असते, काहीतरी त्याच्या अंगी ओळख आम्हाला ओळखण्यासारखं त्या ठिकाणी काहीतरी चिन्ह असते. त्याच अवस्थेनं ज्या भगवंताला आम्हाला ओळखण्याचं चिन्ह किंवा ओळखण्याची खूण काय असेल म्हणलं तर ज्याच्या अंगी दया आहे, ज्याच्या अंगी करुणा आहे, ज्याच्या अंगी कृपा आहे, भगवंताचं भजन काही कमी पडत नाही. आम्हाला काहीच कोणाकडं एरवी महाराज या ठिकाणी हात पसरायची गरज येत नाही. मग या ठिकाणी सगळे आमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी जो भगवंत आहे, म्हणून करुणा दया कृपा
भगवंताचं वर्णन करीत असताना वेदाची गुंतवणूक शास्त्राची मंदली बुद्धी त्या ठिकाणी असा असणारा जो भगवंत जिथं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याच्याही पलीकडे ज्याची कीर्ती आहे असा असणारा जो भगवंत आम्ही या अज्ञानी जीवानं या अल्पबुद्धीने आम्ही त्याला काय वर्णन करावं किंवा काय उपाधी त्याला द्यावं किंवा त्याचं काय नाव ठेवावं जो भगवंत आम्हाला शब्दामध्ये बसू शकत नाही शब्दामध्ये त्याला तो असा आहेस म्हणून त्याला आम्ही एक तत्वावर आम्ही बसू शकत नाही असा असणारा सगळ्या गोष्टीच्या वेगळा असणारा जो भगवंत अशा भगवंताचं वर्णन करीत असताना 4 वेद 6 शास्त्र आता पुन्हा जिथं भ्रमिष्ट झाले जिथं मतिहीन झाले अशा देवाचं वर्णन महाराज या ठिकाणी तुम्ही आम्ही काय वर्णू शकता म्हणून 4
ऐका आदरणीय श्री बाबुराव धोंडीबा पाटील लिंगारे आवाज करावा आवाज दोन भजनाच्या नियोजनातून आपण काहीतरी श्रवण करायला भेटावं, काहीतरी आम्हाला आमच्या कानाला तृप्तता भेटावी किंवा जीवाच्या हिताचा विचार आम्हाला काहीतरी श्रवण करण्यासाठी तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आतुरतेने वाट पाहता। मग वाट पाहत असताना आता आमच्या समोरच्या भजनमाळे विषयी सुंदर निवडलं आहे। हॅलो मग या ठिकाणी आताच आपल्या समोरच्या भजमळाने सांगून गेलं, दोन भावात दोन जावा दोन गटात दोन मतात कधीच जमत नाही। आता माझ्या मते मी सांगून जातो तुम्हाला, दोन जावात दोन भावात दोन गटात दोन मतात जमते, मात्र जमून घेण्याचा विचार असला तर आता भावालाच वाटत असेल तर काहीतरी वादेवाडी करावं, भांडणं करावं, काहीतरी त्या ठिकाणी वादाचा विचार करावं, काहीतरी झालं पाहिजे असं तर त्याला वाटत असेल तर नंगा भाऊ काय माघार घेते काय म्हणाला, जमून घ्यायचा विचार नसला तर जमून घेऊच नका। मग जमला असं जर तुम्ही 100% सांगू नका, जमून घ्यायचा तुमचा विचार नाही म्हणा, जमून घेतलं तर सगळं जमते, जमून घ्यायला गेलं तर सगळंच होते। मग या ठिकाणी आपल्याला सुंदर भजन द्यायचं आहे। सुंदर भजन म्हणजे असं द्यायचं आहे की दोन भावाचा विचार एक होऊच नवं आणि होतच नाही कदापि। तुम्हाला सांगतो, एक वेदशास्त्र आणि एक परिशास्त्र, दोन भजनमाळ या ठिकाणी, दोन शास्त्र या ठिकाणी तुमच्या समोर उभे आहेत। मग दोन संप्रदायाच्या माध्यमातून दोन विचाराच्या माध्यमातून आम्हाला पाहत असताना निष्ठा आणि समर्पण आम्हाला दोन बाजूचा विषय या ठिकाणी सुंदर असा समोरच्या भजनाने ठेवलेला आहे। मग त्यामध्ये माझ्या भजनाच्या माध्यमातून एक आम्हाला जन्माला आल्याच्या नंतर आम्ही भगवंताला काय अर्पण करावं, काय समर्पण करावं, काय द्यावं याचा विचार आम्हाला खूप काही त्या निष्ठेपेक्षा काहीतरी इथं श्रेष्ठ वाटतो। आता निष्ठा आम्ही किती जरी बांधलं तर आम्ही भगवंताला आम्ही काय दिलं पाहिजे, भगवंताला काय समर्पित केलं पाहिजे, समर्पण करण्याचा मार्ग म्हणजे आम्हाला खूप काही जीवाच्या हिताचा वाटतो। पण उभं निष्ठा बांधून आमची लय निष्ठा आहे हो, आमची लय निष्ठा आहे हो जर म्हणल्या तर तुमची निष्ठा काहीच कामाची होत नाही। मग त्या भगवंताला आम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर तो भगवंत आम्हाला काहीतरी द्यावं, भगवंत देण्यासाठी आलेला आहे। ज्ञान भक्ती वैराग्याचा प्रसाद देव, काम क्रोध षडरिपू काढिले दूषण। मग त्या ठिकाणी तो भगवंत आम्हाला त्या ठिकाणी ज्ञान भक्ती वैराग्य आणि या तीन गोष्टीचं साधन आम्हाला देऊन जीवाच्या हितासाठी ज्यानं इथं अवतराला आलेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला काय समर्पण आम्ही केलं पाहिजे, त्याच्या पायाशी आमचा भाव आम्ही समर्पण केला पाहिजे, त्याच्या पायाशी आम्ही आहे आणि त्याची निष्ठा महाराज कुठपर्यंत चालते आता बघू पुढच्या पर्यामध्ये। माध्यमातून दोन विषयाच्या माध्यमातून आम्हाला एक मार्ग त्या ठिकाणी स्वीकारायचा आहे, परंतु वाटात दोन होतं। मग दोन्ही वाटेच्या माध्यमातून दोन्ही वाटेने आम्हाला सोपा मार्ग कोणता पडतो, कोण्या मार्गाने आम्हाला सहजपणे त्या ठिकाणी लवकर जाता येते असा मार्ग आम्हाला शोधायचा आहे। आम्हाला निष्ठा धरून बसण्यापेक्षा आम्हाला समर्पण महत्वाचं आहे। समर्पण आमच्याकडे आलं की भगवंत आम्हाला सहजपणे आम्हाला आमचा हा भक्त आहे ओळखतो, त्याच्यासाठी आम्हाला समर्पण महत्वाचं आहे। समर्पण हा विषय माझ्या भजनात राहील। म्हणून या ठिकाणी गुरुदासाने सुद्धा या घनाच्या माध्यमातून सुद्धा काय अर्पण केलंय बघा। सुंदर विचार सुंदर भजन देत असताना त्या ठिकाणी निष्ठा आणि समर्पण या दोन्हीची जोड घालून जात असताना समर्पण माझ्या भजनाचा या ठिकाणी शेवटपर्यंत
कशा पद्धतीने आम्हाला तोला मुला तो विषय समोर येता येतो याचा परिपूर्ण त्या ठिकाणी माझ्या भजनाकडे जबाबदारी राहील. आणि राहिला जो निष्ठेचा विषय, निष्ठा आणि भगवंताला ते निष्ठा कशी अर्पण करतील, भगवंतावर निष्ठा कशी त्यांनी बांधून राहतील. निष्ठा ही आम्हाला जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी बंधन वाटते आम्हाला. बंधन आम्हाला तोडायचं असेल तर आम्हाला समर्पण महत्वाचं आहे. समर्पण करावं लागते, समर्पण भगवंताला व्हावं लागते, आम्ही अर्पण करावं लागते. मग त्या ज्योतीमध्ये आम्हाला ज्योत आमची एकरूप व्हायचा असेल तर आम्हाला समर्पण महत्वाचं आहे. म्हणून असा दोन भस्माच्या माध्यमातून हा विचार या ठिकाणी तुम्हाला सुंदर विचार तुम्हाला कसं तृप्त करता येईल किंवा तुमच्या श्रवणाच्या माध्यमातून तुम्हाला कसा हिताचा विचार तुमच्यापर्यंत पोहोचता येईल हा माझ्या भजनाचा या ठिकाणी 100% विश्वास देऊन तुम्हाला या ठिकाणी सांगतो. म्हणून गुरुदासाचा देव आणि दुसरी एक गोष्ट आपल्याला आमच्या समोरच्या वर्गाला जसं सूचना सांगून गेली की आता भजन करत असताना आपल्याला कुठल्याही भजनासोबत आपल्याला कार्यक्रम घेत असताना खूप मोठे त्या ठिकाणी विचार आणि तर्क महाराज त्या ठिकाणी लोकांना वाढून ठेवले. विचार तर्क असे वाढलेत की त्या ठिकाणी धानोरावाडी अशा दोन भजनाचा कार्यक्रम मध्ये की काही नवर म्हणाले काही नवं ज्याला वाटायला की नाही त्या कोणालाही सांगतो, तुम्हाला सांगतो 100% विश्वास देऊन. आज YouTube चॅनल आहे आपल्या समोर. हा आजपासून हा विचार त्या ठिकाणी कधीच बोलण्याचा प्रयत्नही माझ्या भजनावर केला नाही. परंतु धानोरा वाघवाडी आणि धानोरा दोन भजनाचा कार्यक्रम बघायचा असेल तर समोर येऊन बसायला सुद्धा काळजी लागते. समोर येऊन बसल्याच्या नंतर काय विचार असेल, काय समर्थन असेल, काय त्या ठिकाणी विचाराची तडजोड असेल हे कळत असताना महाराज माघारे बोलाय काहीच लागत नाही कोणाला. आणि उग शब्द लावायचं की आपल्याला जमत नाही कडे एक कुठं भानगडी करावं याच्या त्याला माहिती आहे चांगली कसरत करावं लागते. जिथं महाराज त्या ठिकाणी कसरत करून अभ्यास करून परशास्त्राचं वाचन करून ज्याला जमते मग त्यालाच आमच्या भजनासोबत कार्यक्रम करता येतो. आता उगा येरी काही गोष्टी तुम्हाला सांगतो या ठिकाणी अफवा करायला काही फरक पडत नाही. परंतु 100% या ठिकाणी दोन भजनी मेळ म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी आमच्या दोन्ही भजनाचा महाराज इतका त्या ठिकाणी विचार किंवा इतका त्या ठिकाणी आमच्यामध्ये एक तटस्थपणा आहे. आम्ही नात्याने किंवा गावानं जरी एका गावातले दिसत असतात, जवळ दिसत असतात तरी तुम्हाला सांगतो एक वेदशास्त्र आणि एक परशास्त्र असा विचार आहे महाराज. प्रत्येक दोन भाऊ जर एका जागी असले तरी त्याचं एकमत होऊ शकत नाही. सख्खे भाऊ जरी
एका घरामधली जरी असली तर दोन शास्त्राचं वाचन दोन भावाकडून जरी झालं तर दोघाचा विचार एक करता येईल तर असं परशास्त्र आणि वेदशास्त्र कदापि या ठिकाणी एक होऊ शकत नाही. तो विचार कधीही महाराज या ठिकाणी तटस्थ राहणार आहे. तो तटस्थपणा आम्ही कधीच सोडलेला नाही. एरवी भजनाच्या बाजूला गेल्याच्या नंतर आम्ही आमचं प्रेम त्या ठिकाणी आहेच, परंतु भजनाच्या माध्यमातून कधी एकरूप होता, कधी त्या ठिकाणी एकमेकाला फोन लावून घेणं किंवा एकमेकाला त्या ठिकाणी असा कार्यक्रम करायचा तसा कार्यक्रम करायचा हा विचार जर माझ्या भाषेमध्ये कधी बोलला असेल तर ते भगवंताला तरी माहित राहावं म्हणून. नोकरीला काही बोलतील, काही शब्द लावतील आमच्या भजनाला दोन्ही भजन मिळाला, यामध्ये आम्ही काही त्याची जबाबदारी घेत नाही. म्हणून